महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे काही ऐतिहासिक निर्णयांची घोषणा करण्यात आली. राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्याचा निर्णय आयोगाने घेतला, तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. याशिवाय पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावर काही विद्यार्थ्यांचा विरोधही होत आहे. लोकप्रतिनिधीही यावर विरोध करत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे नवीन आशा निर्माण झाली आहे. MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आयोगाने कोणतेही निर्णय एकतर्फी घेऊ नयेत. विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेण्याच्या सूचना आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. MPSCच्या अध्यक्षांनी विविध स्पर्धा परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या संदर्भात आयोगाच्या अध्यक्षांबरोबर बोलणे झाले आहे. एकतर्फी निर्णय संभ्रम निर्माण करतात, तर चर्चेतून झालेले निर्णय विश्वासाचे आणि योग्य ठरतात. त्यामुळे एकतर्फी निर्णय घेऊ नयेत असे अध्यक्षांना सांगितले आहे. ते चर्चा करूनच निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. काल परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही. निर्णय हा आपण सगळ्यांची चर्चा करून घेऊ. मी आज अध्यक्षांना विचारलं, त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं देशातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या त्या ठिकाणी ऑनलाईन होत आहेत आणि आता पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा देखील त्याच पद्धतीनं घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे आपले विद्यार्थी हे पारदर्शी परीक्षेला समोर गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्याचे निकाल लागून त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. याकरता मी हा निर्णय घेतलाय. पण मी त्यांनाही सूचना केली की विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा, त्यांना हे समजावून सांगा, हे निर्णय काही MPSCच्या हिताकरता नाही आहेत. निर्णय जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताकरता आहेत. विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय हे नेहमी उत्तम असतात. एकतर्फी घेतलेले निर्णय हे अनेकांच्या डोक्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन तयार करतात. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो, MPSC मध्ये बदल खूप करायचे आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शिता अधिक आणायची आहे. पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे केलं जाईल. फक्त या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, अनेक वेळा कोचिंग क्लासेसचे लोक काहीतरी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे काही सेटअप आहे हे सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन उभी करतात ती मात्र करणं योग्य नाही आहे. त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं काम हे मुलांना प्रशिक्षित करणं आहे, मुलांना त्या ठिकाणी वापरणं तुमचं काम नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर मुलांचा वापर कोणी करणार असेल तर ते देखील योग्य नाही आहे. हा राजकीय विषय नाही, आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विषय आहे. ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांसह अनेक लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेत विश्वास नसल्यामुळे त्या ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या अशी मागणी केली. तसेच आमदार बच्चू कडू यांनीही ऑनलाईन परीक्षा विरोधात मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थी संघटनांसह लोकप्रतिनिधींचाही ऑनलाईन परीक्षेला विरोध वाढत आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या संदर्भात मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आयोग वाढता विरोध बघता निर्णय बदलणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.